सूत्रधार मध्ये ऐकूया वामन अवताराची कथा। या पृथ्वीतलावर जेव्हा जेव्हा पापाचं पारडं जड झालं तेव्हा तेव्हा भगवान विष्णूंनी सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर अवतार घेतला। वामन अवतार हा देखील भगवान विष्णूंच्या अनेक अवतारांपैकी एक मानला जातो। इंद्राच्या राज्याचं रक्षण करण्यासाठी भगवंतानं हा अवतार घेतला। विशेष म्हणजे भगवान विष्णूचा हा पूर्ण मानव रूपातला पहिलाच अवतार होय। आज आपण सूत्रधार मध्ये विष्णूचा 5वा अवतार असलेल्या वामन देवांची संपूर्ण कथा सविस्तर जाणून घेऊया। प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र विष्णू भक्त दैत्यराज बळी होऊन गेला। त्याच्या राज्यात पृथ्वीवर सर्वत्र सुख शांती नांदत असे। बळी राजाला वेदांचं शिक्षण त्याच्या आजोबांकडून आणि नंतर गुरु शुक्राचार्यांकडून मिळालं। शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली राजानं तिन्ही लोकांवर विजय मिळवला। बळी राजानं स्वर्गावर विजय मिळवल्यानंतर इंद्रदेव बृहस्पतींकडे पोचले आणि म्हणाले, हे गुरुवर, आपल्याला पुन्हा स्वर्ग जिंकून घ्यावा लागेल, पण जर आपण पुन्हा बळीराजाशी लढायला गेलो तर यावेळीही आपला पराभव नक्की आहे। मला फार भीती वाटते। इंद्राचं हे बोलणं ऐकून बृहस्पतींनी सल्ला दिला, जोवर त्याच्या गुरु आज्ञेचं तो उल्लंघन करत नाही आणि त्याबद्दल त्याचे गुरु त्याला शाप देत नाहीत तोपर्यंत बळीचा सामना कोणीही करू शकणार नाही। त्यामुळे असं होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल। तिकडे दैत्यराजाच्या विजयाबद्दल देवमाता आदितीलाही प्रचंड चिंता वाटत होती। यावर उपाय शोधत ती आपल्या पतीकडे कश्यप ऋषींकडे गेली आणि त्यांना म्हणाली, नाथ, आता तुम्हीच योग्य मार्ग सुचवा, जेणेकरून आपला मुलगा त्याचं राज्य परत मिळवू शकेल। देवी अदितीची विनंती ऐकून कश्यप ऋषी म्हणाले, प्रिये, तू भगवान विष्णूंची प्रार्थना केली पाहिजे, कारण केवळ भगवान विष्णूच इंद्राची मदत करू शकतात। देवी अदितीनं आपल्या पतीच्या सल्ल्याचं पालन केलं आणि 12 दिवस उपवास केला। जसा 13वा दिवस उजाडला, भगवान विष्णू आदितीसमोर प्रगट होऊन म्हणाले, माते, तू माझ्यासाठी हा उपवास 12 दिवस ठेवलास। तुझ्या तपश्चर्येनं मी खूप प्रसन्न झालोय। तुझी इच्छा माझ्याकडे व्यक्त कर। त्यावर देवी अदिती हसून म्हणाली, हे भगवन, माझ्या मुलाचा इंद्राचा महाबळीकडून युद्धात पराजय झालाय। बळी राजा हा एक दैत्य राजा असून तो सध्या स्वर्गावर राज्य करतो आहे। माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्यावा आणि आपल्या भावाला इंद्राला पुन्हा स्वर्ग जिंकायला मदत करावी। भगवान विष्णूंनी तिची इच्छा मान्य केली आणि वामन देवाच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतला। ज्या दिवशी वामन पृथ्वीवर अवतरले त्या दिवशी बळी राजा अशा यज्ञाची तयारी करत होता जो त्याला तिन्ही लोकी अजिंक्य बनवू शकेल। नर्मदा नदीच्या काठावरील भृगुकच्छ नावाच्या ठिकाणी हा यज्ञ आयोजित केला होता। तिथे उपस्थित सर्व अत्यंत विद्वान होते, परंतु अचानक वामन देव या तरुण ब्राह्मण पुत्रानं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्या सर्वांवर मात केली। महाराज बळींनी जेव्हा वामनदेवांना पाहिलं तेव्हा त्यानं सर्व संतांमध्ये हा ब्राह्मण श्रेष्ठ असल्याचं जाणलं आणि ते त्याच्या स्वागतासाठी धावले। वामन देवानं हातात छत्री, जलपात्र आणि काठी घेऊन बळीराजाच्या मैदानात प्रवेश केला। वामनदेव आपल्या जागी बसताच महाराज बळीने त्याचे पाय धुतले आणि त्याचं तीर्थ आपल्या डोक्यावर शिंपडलं। बळीराजाने हात जोडून ब्राह्मणाला विचारलं, हे दीप्तिमान, तुमच्या उपस्थितीनं मला खूप आनंद झालाय। मी तुम्हाला काय दान देऊ ते मला सांगा। बळीराजाच्या आदरतिथ्यावर वामनदेव प्रसन्न होऊन म्हणाले, हे राजा, मला माहित आहे की तुझे आजोबा महाराज प्रल्हाद होते आणि दिलेला शब्द पाळणं ही तुझ्या वंशाची परंपरा आहे। तुमच्या कुटुंबातील कोणीही ब्राह्मणांना दान देण्यासाठी कधीही नकार दिलेला नाही। तर आता माझी इच्छा ऐक। मला जमिनीचा एक तुकडा हवाय, पण तेवढाच जेवढा माझ्या 3 पावलांमध्ये सामावेल। बळीराजा वामन देवाची सेवा करण्यात मग्न होता, मात्र शुक्राचार्य वामनाच्या आगमनापासूनच अस्वस्थ होते। ते सामर्थ्यवान ऋषी असल्यामुळे अंतर्ज्ञानानं त्यांनी हे जाणलं होतं की हा बाल ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी नसून सर्वशक्तिमान भगवान विष्णूच आहे। बळीराजा वामनाला दान देण्यास निघाला तेव्हा शुक्राचार्यांनी त्याला सावध करण्यासाठी धाव घेतली आणि ते राजा बळीला म्हणाले, दैत्यराज,
तू यांची इच्छा पूर्ण केल्यास मोठ्या संकटात सापडशील. तो कुणी सामान्य ब्राह्मण नाही, साक्षात भगवान विष्णू तुझ्याकडे आला आहे. माझा तुला सल्ला आहे की तू त्याला दान देण्यासाठी नकार दे. तो संपूर्ण विश्वाचा पालन करताय, याचा अर्थ असाही होतो की तो तत्काळ कोणालाही नष्ट करू शकतो. आपल्या गुरूंचं हे बोलणं ऐकून बळीराजाला फार आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, मी जरी दैत्यराज असलो तरीही मी एक विष्णू भक्त आहे. माझं दैवत स्वतः माझ्याकडे दान मागायला आलंय. त्यांना विनमुख पाठवलं तर माझी प्रजा माझ्याबद्दल काय विचार करेल. श्रीहरीनं माझ्याकडून सारं काही घेतलं तरी माझी हरकत नाही. मी वाईट परिस्थितीत जगण्यास घाबरत नाही, परंतु मला लबाड म्हणून घेण्याची भीती वाटते. मला माझं वचन पाळलंच पाहिजे. असं बोलून राजानं प्रतिज्ञा घेण्यासाठी जलपात्र हाती उचललं. शुक्राचार्यांनी आपल्या शक्तीनं जलपात्रातून पाणी बाहेर येऊच नये म्हणून स्वतःचं माशीत रूपांतर करून घेतलं आणि ते त्या जलपात्राच्या मुखात जाऊन बसले, जेणेकरून बळीराजा प्रतिज्ञाच घेऊ शकणार नव्हता. वामनानं त्या छोट्या माशीकडे लक्ष दिलं नाही आणि जलपात्रातून पाणी बाहेर येत नसल्यानं त्यानं एक गवताची काडी आत घातली आणि पाण्याचा मार्ग मोकळा करण्यास सुरुवात केली. असं केल्यामुळे शुक्राचार्यांच्या एका डोळ्याला जबर दुखापत झाली. रक्तबंबाळ डोळ्यांनी शुक्राचार्य जेव्हा जलपात्रातून बाहेर आले तेव्हा त्यांनी बळीला शाप दिला, बळीराजा, तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलंयस. आता लवकरच तू रसातळाला जाशील. अशा रीतीने शाप देऊन शुक्राचार्य यज्ञस्थळ सोडून निघून गेले. वामनानं आपल्या रूपाचा विस्तार करून त्रिविक्रम रूप धारण केलं, ज्यामुळे यज्ञस्थळी उपस्थित असलेले सर्व ऋषीमुनी त्याच्याकडे आश्चर्यानं पाहू लागले. आपण सर्वस्व गमावणार आहोत हे जरी बळीराजाला माहीत होतं तरी सुद्धा तो आपल्या प्रतिज्ञेवर ठाम राहिला. भगवान विष्णूंनी एका पायात स्वर्ग व्यापला, दुसऱ्या पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापली. शेवटी त्यांनी राजाला विचारलं, मी माझं तिसरं पाऊल कुठे ठेवू बळीराजा? त्यावर राजा आपल्या प्रतिज्ञेवर ठाम राहून गुडघे टेकून उत्तरला, हे देवा, आता माझ्याकडे काहीच उरलं नसल्याने मी तुझ्या पुढे माझं मस्तक ठेवतो. कृपया तुझा तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेव आणि मला माझं दिलेलं वचन पूर्ण करू दे. बळीराजाच्या भक्तीवर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला सुतल नावाचा ग्रह दिला, जो स्वर्गापेक्षाही अधिक सुंदर असल्याचं म्हटलं जातं. श्रीहरीनं बळीराजाला त्याच्या सर्व पापांपासून मुक्त केलं आणि त्याला आपला परम भक्त बनवलं. त्यानं बळीराजाला आपल्या कुटुंबासह आणि नातेवाईकांसह सुतल ग्रहावर राहण्यास सांगितलं आणि त्याला वचन दिलं की साक्षात सुदर्शन चक्र देखील या ग्रहाचा कधीही नाश करू शकणार नाही. आपल्या पुराणांनुसार महाराज बळी पुढील मन्वंतरात इंद्र होऊन स्वर्गाचा राजा होण्याची आपली इच्छा पूर्ण करेल.